परत एकदा टोळीला जे आहे ना ते फोडायचा प्रयत्न बिग बॉसने स्वतःच केलेला आहे आणि काटा ग्रुपला म्हणजे तन्वी कोलते, आरबी, त्यानंतर दीपाली सय्यद, मग आता नवीनच एक व्यक्ती आलेली आहे ती म्हणजे रेवा, हे सगळ्यात भारी गेम खेळायचा प्रयत्न करतायत, सगळ्यात स्ट्रॉंग आहेत. प्लस प्रभूने देखील या आठवड्यामध्ये अतिशय उत्तम असा गेम खेळायचा प्रयत्न केलाय. हा मेसेज जो संपूर्ण महाराष्ट्रासमोर पोहोचवायचा प्रयत्न बिग बॉसने केलेला आहे ना, त्यावरून मित्रांनो तुम्ही समजून जा की टोळी हळूहळू आता इथून पुढे घराच्या बाहेर जाणार आहे. बाकी संपूर्ण काटा ग्रुप जो आहे तो असाच फिनालेपर्यंत पुढे जात राहणार आहे. फक्त टोळीमधली अनुश्री जी आहे ती तुम्हाला पुढे येताना दिसेल. बाकी सगळे टोळीमधले जे आहेत ते हळूहळू आता घराच्या बाहेर जाणार आहेत. सगळ्यात पहिला नंबर मे बी लागू शकतो ती म्हणजे जी संस्कृती आहे तिचा, आणि त्यानंतर मग हळूहळू सागर बिगर हे सगळे जो काही ते बाहेर जाणार आहेत. का असं मी बोलायचा प्रयत्न करतोय तर स्पष्टपणे तिकडे काटाला म्हणजे जी कोण तन्वीचा ग्रुप आहे किंवा तो राकेश बापट आहे, दीपाली आहे, कितीही तुम्ही वाईट फालतू गेम खेळलात तरी देखील तुम्ही पुढे जाणार आहात. हा जो एक मेसेज डायरेक्टली त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे ना बिग बॉसनी, एक तर त्या आतल्या सदस्यांना तर कळलेलंच आहे की काटा ग्रुप म्हणजे आता जिंकणारच आहे. त्यामुळे बाकी सगळ्या आतल्या घरातले लोक जे आहेत ते डिमोटिवेट ऑटोमॅटिकली होत जाणार. त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या गेमवर पडणार आणि असाच त्यांचा गेम एकदा वीक झाला की त्यानंतर असंच त्यांना काढून टाकायचं, सांगायचं त्यांना काय गेम खेळले, ते काहीच गेम नाही खेळले आणि त्याच्यामुळे त्यांना घराच्या बाहेर काढून टाकलेलं आहे. पण प्रभूंनी काय डोकं लावलेलं आहे, त्यांचा रेवा पण किती सुंदर गेम खेळते, इतका सुंदर, इतक्या स्ट्रॅटेजीत रेवाकडे ना तुम्ही विचार नाही करू शकत. तन्वी तर तुम्हाला माहितीच आहे, तन्वीला तर सगळे एपिसोड म्हणजे सगळे सीझन्स आहेत बिग बॉसचे, ते सगळे पार्ट आहेत. कुठल्या गोष्टीवर काय करायचं, कसं रिॲक्ट करायचं, काय कसल्या पद्धतीने बोलायचं, या संपूर्ण गोष्टी ह्यांना प्रॉपरली सगळ्या माहिती आहेत. दीपाली मॅडमच्या मध्ये पण इतक्या क्वालिटीज आहेत ना, ते ज्या पद्धतीने गेम खेळतात, इतक्या स्ट्रॅटेजीज बनवतात दीपाली मॅडम ना, ते बघून संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः चक्कर आलेली आहे. प्लस आरबी तर ह्या सगळ्यांपेक्षा सगळ्यांचा बाप आहे. आरबी इतका सुंदर गेम जो आहे तो आरबी खेळत आहे. म्हणजे असा संपूर्ण गेम जो आहे तो एक्सप्लेन करायचा प्रयत्न बिग बॉस आणि रितेश भाऊंनी केलेला आहे. आता हे कुठल्या पद्धतीने हे महाराष्ट्रासमोर बिंबवतायत की नाही नाही हे टोळी एकदम फालतोय, टोळीला फोडायचं काम केलं, त्यांच्यामध्ये चुगली लावून टाकली, त्यानंतर आता काटाला एकदम भारी भारी, तुम्ही एकदम भारी, म्हणजे हे काय गेम चाललाय ना, मला एक गोष्ट कळत नाहीये. प्रेक्षक तुम्ही जर बघत असाल हे सगळ्या गोष्टी, तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की ही गोष्ट आता खूपच जास्त जी आहे ती वाढलेली आहे. तुमचं मत नक्की कमेंट करून मला कळवा.